आज जसा राज्य सरकारने भटक्या विमुक्त जातींसाठी ओबीसी मंत्रालयामार्फत जो जी आर काढण्यात आला त्यासारखा त्याच्यापेक्षाही कुठंतरी काहीतरी चांगला जसा अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा एक सक्षम असा एक कायदा मुस्लिमांसाठी जो संरक्षणासाठी बनवता येईल असा राज्य सरकारने बनवत यावा, जेणेकरून मुस्लिमांना होणारे अन्याय हे कुठेतरी थांबतील आणि मुस्लिमांना जे आज विशिष्ट एक टार्गेट केलं जात आहे, मुस्लिमांना एक धर्मावर आधारित मुस्लिमांवर टीका टिप्पण्या केल्या जात आहेत, व्यवसायासंदर्भात मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे, असे अनेक मुद्दे आहेत. अनेक जळगावचं सुलेमान पठाणचं प्रकरण असो, पुण्याचं मुहसिन शेखचं प्रकरण असो, आमचं बीड जिल्ह्यातले काही 2-3 प्रकरण झालेले आहेत, त्या संदर्भात या प्रकरणाला कुठेतरी आळा बसल आणि त्या मुस्लिमांना कुठेतरी संरक्षण भेटेल असा एक कायदा मुस्लिमांसाठी तयार करण्यात यावा, ही आमची राज्य सरकारला ठाम मागणी आहे. जो मोर्चा काढला होता आरक्षण, त्यासोबतच आमचे संरक्षण सुद्धा मुद्दा होता त्या मोर्चामध्ये. तसंच आम्ही संरक्षणासाठी एक आम्ही भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा पेटवायची तयारीत आम्ही आहोत. जर मुस्लिमांसाठी जर राज्य सरकारने जर ठोस पावलं जर नाही उचलली तर आम्ही रस्त्यावरची लढाई नक्कीच लढू, हे मात्र राज्य सरकारने ध्यानात ठेवा. गेल्या 24 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाने एक जी आर काढण्यात आला होता राज्य शासनाकडून ओबीसी मंत्रालयामार्फत. तो जी आर असा होता की भटकी विमुक्त समाजाच्या विकासासाठी, त्यांच्या समस्या निवारण्यासाठी, तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अमानवीय अत्याचार व होणाऱ्या घटना कमी करण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभागीय स्तर समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या. आता हा जो ओबीसी समाजातील भटकी विमुक्त ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक जी आर काढला आणि तो जी आर असा होता की त्यांच्यावर होणाऱ्या जे काही अत्याचार, ज्या काही घटना आहेत ओबीसी समाजावर, त्या संदर्भात त्यांनी काही समित्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि विभागीयस्तरीय ज्या समित्या बनवल्या होत्या. आमची मागणी ही आहे की आमचा आक्षेप हा नाही आहे की जे ओबीसी समाजासाठी तुम्ही काही जो जी आर काढला, आमचा प्रश्न तो नाही. नक्कीच जो ओबीसी समाजावर जे काही अन्याय अत्याचार होत आहेत त्या संदर्भात ठोस पावलं उचलली पाहिजे, परंतु आजच्या घडीला मुस्लिमां संध्या जास्त जर अत्याचार आणि जे काही अन्याय होत असेल तर तो होतोय मुस्लिम समाजावर. गेल्या काही दिवसात, गेल्या काही वर्षात मुस्लिमांवर अनेक प्रकारचे अत्याचार झाले, अनेक प्रकारच्या अशा घटना झाल्यात, अनेक प्रकारच्या जिहाद प्रकरणात मुस्लिमांना काही अडकवण्यात येत आहे. या संदर्भात राज्य सरकार केव्हा ठोस पाऊल उचलतं, आमचा हा सवाल आहे राज्य सरकारला. आमची यासोबतच आमची अशी मागणी आहे की गेल्या काही 10-15 वर्षात जे मुस्लिमांवर अन्याय अत्याचार झाले त्यावर मुस्लिमांच्या बाजूने जो एक मुस्लिमांना संरक्षण देईल असा एखादा कोणता तरी कायदा त्यासाठी तयार करण्यात यावा, ही आमची मागणी आहे राज्य सरकारला. तुम्ही जसं ओबीसीसाठी तयार करताय साहेब, तसं मुस्लिमांसाठी सुद्धा तयार करा, ही आमची मागणी आहे. कारण की आजच्या घडीला सर्वात जास्त जर अन्याय कोणावर होत असेल तर तो मुस्लिम समाज आहे. तुम्ही गेल्या काही गत वर्षीच्या काही घटना बघा, आपल्याच बीड जिल्ह्यातली घटना बघा, जी खडकतमध्ये काही दोन मुस्लिम युवक गाडी चालले होते, त्यांच्या गाडीच्या मागे फक्त अरबी शब्दात कलमा लिहिलेला होता. त्या मुस्लिम समाजातल्या युवकांचा गाडीचा त्यांनी पाठलाग केला काही समाजकंटकांनी आणि त्यांना एका रानात नेऊन त्यांना अमानुषपणे त्यांच्यावर मारहाण केली. त्यांच्या संबंधितांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला, पण अद्यापही आरोपी धरले गेलेले नाही. अशा अनेक घटना घ्या. 2025ला चकलांब्यामध्ये जी घटना घडली, उलट मुस्लिमांवर गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु त्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अनेक आता गेल्या काही वर्षात अनेक प्रकरण झाले. आता सध्या जो प्रकरण जो चालू आहे तो TCS प्रकरण चालू आहे. त्या प्रकरणात सुद्धा अनेक प्रकारचे काही शब्द वापरले जात आहेत. कॉर्पोरेट जिहाद, अमुक जिहाद, तमुक जिहाद, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम थेट मुस्लिमांवर होत आहे. अनेक लोक मुस्लिमांना टार्गेट करत आहेत, जाणीवपूर्वक टार्गेट करत